ज्या नामाचं गुणगान चाललेलं आहे, नामाचे महात्म्य सांगतात, त्याला नाम माहित नाही, त्यांनी कीर्तन करा मोठं वारीसाठी. ते नाम महात्म्य संतांनी सांगा, नाम संताजवळ आहे, ते ब्रह्मनाम संताजवळ आहे, पुन्हा कोणाजवळ नाही. सावध व्हा माय बापो, तुमच्या चरणाला लोटांगण कोणा शेकला. मृदंग वाजवणं परमार्थ नाही, गायन परमार्थ नाही, कला आहे. तमाशात ढोलकी असते, तमाशात गायन करतात, गायन आहे का नाही तिथं, तिने काय मिळत, हिने काय मिळत. संतांनी कोणता परमार्थ सांगितला, आपला कोणता चालला, नेमकं काय करायचं तेच तुकोबाराने या भागामध्ये सांगितलेलं आहे. अनादी काळाची परंपरा आहे माय बापू, अनादी काळाची परंपरा आहे. आपण सर्वजण उद्या जालन्याला गेलो, हिऱ्याच्या दुकानामध्ये गेलो. हिरा कोण घेईल, हिरा कोण घेईल, बरोबर आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे. आणि हे नाम कुणाला मिळतं, नामदेवरायाचा अभंग महाराज कोणाला मिळतं, नामासाठी पुण्य लागतं, ते जन्मोजन्मीच लागतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि मग विसोबाचे चरण सापडले नामदेवाला आणि मग अनुग्रह झाला. इथं उभं राहणारा, पोट भरणारा कीर्तनकार तुमचा अनुग्रह लाभला म्हणतो, त्याला अनुग्रह माहित नाही. सावध होणं माय बापू. कीर्तनकाराचं मनगड धराना, त्याला खाऊ घालताना, पाकिट देताना त्याला विचारा ना, अनुग्रह कशाला म्हणायचं. त्याला म्हणा एक चित्त करून दे, तू कोवाऱ्या संख्या खायचं बेसोणी मग करणं म्हणा, नाही तर माझं करून दे ना म्हणा. कमाल तूस आम्हाला कम ताण द्यायला लागला. कापूस बिना रक्त आटिल्याच्या घरात येतो, किती बेजार निघाले सोयाबीन घरात आणायला. देतात नाही पैसे, ते गोळा करणारा ते विचारा, अरे करून गोळा करायचं सांग ना बाबा, ते कशासाठी हे उद्धार कशाला म्हणायचं, ते दान कम द्यायचं विचारा ना माय बाबा. कशासाठी नेमकं हरिपाठ, कशासाठी कीर्तन, कशासाठी आपण जमलोत, कशासाठी याचं मिळतं पाहिजे का नाही, संगती पाहिजे का नाही. पाहुणे कशासाठी आले घरी, वीर खोलायचे पण पैशासाठी आले का, मुलगी पाहायला आले का, मुलगी द्यायला आले, काहीतरी पाहिजे ना कारण. तसं परमार्थ म्हणजे नेमकं काय करायचं कशासाठी, परमार्थ करायचं आपलं कर्म जाणण्यासाठी. आणि कर्म जाणण्याचं संतांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलं. नाम संकीर्तन सोपं आहे का नाही. मग आपलं सोपं चाललं का, कीर्तनकाराने सगळा घोटाळा करून आणला. याच्यासाठी बायका पुढे जाण्यासाठी आपली बेजारी चालली ना. नाम संकीर्तन साधन काय होईल मग त्याच्यामुळं कर्म जळालं करायला. एवढे पाप नाही त्रिजगती, एवढे पाप नाही त्रिजगती जेवढी नामाची शक्ती. त्रिभुवनामध्ये एवढं पाप नाही, एवढी शक्ती एका नामाची. Thank you.
राम नाम. सत्यात सहस्रनाम सुरू आहे पण त्याच्या खालचा संस्कृत शब्द कोणाच्या आठवत नाही. सहस्रनाम तुल्य एक हरे नाम. काय आहे काय प्रकारे समजून घ्यावं का नाही. काय बिघडलं समजून घेतलं तर काय नुकसान होईल. सगळा फायदा होईल. संसार सुखाचा होईल निर्धार. संसार सुखाचा होतो माय बाबू. नामाची शक्ती नामाची ताकद आहे. ते असं नाही लगेच त्याच वेळेला प्रसाद आहे. अगरबत्ती लावल्यावर 2-3 दिवसांनी वास येतो का लगेच येतो. जेवल्यावर किती दिवसांनी पोट भरत नक्की. जेवल्या पोट भरत परमार्थ केल्यावर पोट नाही का भरत. म्हणजे परमार्थ चुकला. जर पोट नाही भरलं तर कानाने खाल्लं तोंडाने नाही खाल्लं चुकलं. खायचा मार्ग चुकला. बरोबर आहे. तसं परमार्थामध्ये पोट भरतं आणि जर परमार्थ योग्य केला तर पोट भरणार. नाही तर दारोदार भीक मागत राहणार कीर्तनकार पोटासाठी. इळे टोपी माळा देवाचे कमाल वागली वंगळ पोटासाठी. गळ्यात माळा केळा टोपी सगळे कशासाठी. वंगळपणाने गळ्यात आले की तो फक्त पोट भरायसाठी. पोट भरायच्या मागे लागणार आपलं कसं व्हायचं विचार करा. त्याला विचारायचं सांग अनुग्रह करायचा तुमची संत मालिका कोणती आहे. सांग तुला बाप कोणता आहे. तुमची माय कोणती आहे. तुम्ही संत माय बाप गोविंदराच्या बापाचं नाव काय रामराव. रामरावला बाप आहे का नाही. त्याला बाप आहे का नाही. त्याला बाप आहे का नाही नक्की. मग तसं परमार्थात कोणता बाप म्हणजे. संतांनी विचारले तुमचा बाप कोणता संत आहे. तुकोबारा म्हणजे तुम्ही संत माय मी नाही म्हणत. मग तुमची माय कोणती आणि तुमचा बाप कोणता का तुम्ही बिना बापाचे. परमार्थामध्ये कोणता बाप आहे सांगा म्हणायचं. जर ते नसेल तर मग आपलं कसं व्हायचं. मी सांगतोय का संत सांगते. तुम्ही संत माय बाप कृपा करा आमच्यावरती. अशी कृपा कोण्या बापाची झाली. त्याचा बाप कोणता. त्याचा बाप कोणता. मूळ काय सांग. गप्पा मारू नको. बघा बाप तुमच्या चरणाला वंदन. तुम्ही साधू संत त्याचा विचार करा. सावध व्हा. संत कुळ पाहिजे. आपलं कुळ कोणतं तुम्हाला विचारता सांगता. 96 कुळापैकी माझं एक कुळ. बरोबर आहे. देवक माहितीये. माहितीये कुळ माहितीये का नाही. ग्रामदेवता माहितीये का नाही. कुलदेवता माहितीये का नाही. तसं परमार्थाचं कुळ कोणतं आहे. नाही मग एका कशामुळे चाललं राड्या बाबा सगळा. विचार करा माझ्या बाबू. मला सांगायसाठी बोलवलं. तुमचे 2 घास खाल्ले. तुम्ही सेवा करताय. तुम्ही आश्रय दिलाय. मला सत्य सांगायचं. माझ्या मागे झेंडा आलेला आहे. मला सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे. भलेही ते सत्य कटू असेल परंतु हे सत्य आहे. औषध कडू असतं. औषध कसं असतं कडू असतं. डायबिटीसचं औषध कडू आहे. पण कीर्तनकार गोड नाव घेतो जरा बरं वाटत गुदगुले होतात ना. पण नरकाला जातात त्या गुदगुल्या. हे औषध घेतलं तर डायबिटीस नसतं होत. ताप आल्यावर कडू गोळी असते.
तशी कडू मुळी कोणता कोणती माय कोणाचा अनुग्रह आहे तुला सांग ते कुळ कोणतं आहे नसेल तर ते व्यर्थ आहे आणि त्याचं ऐकल्यावर आपल्याला कसं काय व्हायचं त्याला बोलू द्यायचं नाही त्याला म्हणायचं बस सिद्ध करून दे गप्पा मारू नको हाईचं बैसोनी करायची हे काय मंत्र आहे सरळ सांगितलं ना लय डोकं लावायची गरज नाही त्याला राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र सर्व खा कोणत्या तोंडाने ह्या तोंडाने राम कृष्ण हरी म्हणा श्रीराम जय जय राम म्हणा राम राम म्हणा पण ज्या नामाचा आपण नाव घेतो सद्गुरु वशिष्ठाने त्याला कोणत्या नामाचं नाम दिलं थोडा विचार करा ना माय बाबू पहिले त्यांना सांगितलंय नाम संसाराला कुपटी लागती आपल्याला एवढा संसार माहिती आपलं घर वावर लेकर हे शरीर संसार आहे जन्माचे ते मूळ पाहिले शोधली दुःखाशी कारण जन्म भोगण्यासाठी शरीर
कर्म घडलं त्या कर्माच्या संचितातून याचं प्रारब्ध तयार झालेलं आहे ते भोगण्यासाठी याला जिम्मेदार आपण आपले. पण या नरदेहानं ते जाळून टाकता येतं. बघा सोपं आहे का नाही? लय सोपं. त्या बाजारात घुसू नका. बाजारात घुसू नका. बाजारात घुसले की अडकले. बाजारात गेले की म्हणजे त्या बापाकडे गेले की हातात येतं. तू आलता का अंगात येतं बघायला? नाही आला ना. मग गप्पा करून मारतो तिकडे ये ना स्वतः बघ ना. अरे देव पहिलाच अंगात आहे. त्याला आणायची गरज नाही. चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवी ते हरी विण देखवी ऐकवी तयाची भजन विठ्ठल. समोर बसावं का नाही? ज्ञानेश्वरी घ्यायची, एकनाथी भागवत घ्यायचं, तुकोबाराची गाथा घ्यायची, समोर बसायचं, मग बोलायचं का नाही? बांधव विषय का आपला काही? किराणा दुकानामध्ये का सावकार किंवा हे का काही नाही. आपलं कर्म जाण्याचा विषय. संतांची भाषा आहे. कोणाची भाषा आहे? पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. येत असते. आता आलते का? दसऱ्याला आलते का? दोन कोणी एक असं धरतात. हा सांभाळावाले हे की नाही? परत एक असते का दोघ जण असते? एका जवळ काय असतं? हा वही बरोबर लागतं. पोट भरायचे विषय भिक्षा मागतात ते काही दोष नाही त्यांचं. भिक्षा मागूनच पोट भरतात ना. पण आम्ही महाराज म्हणून इथं लुटीत तर नाहीत ना. हाय घेऊ महाराज ज्याला आम्ही उरा माहित नाही महाराज आहे का? आपण त्याला महाराज म्हणावं का? जर काय लुटीतच का काय तुम्ही? ते भिक्षा मागतो. भिक्षेचं अन्न श्रेष्ठ आहे. दरवाज्यातून देवीच्या नावाने भीक मागतो ते वंदनीय. भिक्षा शास्त्राला मान्य आहे. पण इथं उभं राहून त्याला अनुग्रहच माहित नाही. त्यांनी गप्पा कीर्तनाच्या माराव का? कोणत्या नरकाला जाईल हे? देवाने त्यासाठी स्पेशल नरक तयार केलेला आहे. संबळ असतो ते कुठं उभा असतो? रस्त्याला असतो का दरवाज्यात असतो? रस्त्याला असतो. बरोबर आहे. रस्त्याला असतो. आणि कवड्या गळ्यात घातलेल्या देवीचा फोटो ते कुठे असतो? दरवाज्यात. ए मा आई हे देवी आम्ही गोंधळी तुळजापूरून आलो. हा काय पाहिजे? देवीला खणा नारायण ओटी भरावं लागेल. 501 पानाचा येडा द्यावा लागेल. मालकीन घरात जाते घेऊन येते. बरोबर आहे. 501 100 200 जे काय द्यायची ती नाव सांगा. हळू नाव सांगितलं. लाज येते नाव घ्यायला मालकाचं. हळू नाव सांगितलं. रामराव दशरथ सूर्यवंशी. काय सांगायची? रामराव दशरथ सूर्यवंशी. हे कुणास करतं? याची भाषा त्याला कळली का नाही? आपल्याला कळते का? म्हणजे संतांची भाषा. संताकडे जावं लागतं तेव्हा देवाचं दार कळतं. हे तर मंदिराचे दार कुठे बी येते. देवळं तर कचरा झाला त्याचा पत्ताच नाही. भूत आलं हे देवळाचा. पण ज्ञानोबराने कोणतं सांगितलं? त्या दारात गेलं नाम घेता उठा उठी होय संसाराची
देवाची द्वारी उभा किती सोपं सांगितलं लगेच म्हणते ते आपलं तर पावसाचा पारंपरिक चालू त्याचा पताच नाही गोकुळे चालू 4 महिने हरिपाठ चालू हरिपाठ घेऊ नका असा संदेश मला द्यायचा नाही हरिपाठ घ्या हरिकीर्तन ऐकलंच पाहिजे हरिकीर्तनाला गेलंच पाहिजे परंतु प्रश्न बी विचारले पाहिजे मनगट धरलं पाहिजे त्याची पूजा करतो आपण गाजे टाकतो सांग ना बाबा हे आम्हाला देवाचं दार कुठे बाप्पा ऐकून सांगू नको तू गेलतास का आम्हाला घेऊन जातो का कसं जायचं कोणता मार्ग आहे सोपं झालं की नाही पुढे हरिपाठ म्हणायची तरी गरज आहे का काय पुन्हा ग्रंथ पुस्तकाची गरज आहे का नाही बाय बाबा नाही तू का म्हणे सोपे आले आपली शहाण्याच्या लाईनीले येण्याच्या लाईनीले आपण आपलं बघा जे शहाण्याच्या लाईनला लागलेलं त्याला माहित का नाही माहित का नाही येडे कोण कोण येतात जे शहाण्याच्या लाईनला आला त्याला माहिती येडे कोण कोण येत कोणी महाराज झाले कोणी दिंड्या काढते कोणी गुरु झाले सेवा करून घेते दर्शन करून घेते पूजा करून घेते सगळं करून घेते येण्याच्या लाईनला बसले गुरु देते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाची जैसी जिथं गुरु तिथं ज्ञान आहे महाराज आणि ज्ञानानं मोक्ष ज्ञानाने कर्म जळतं हा ज्ञान आग्नी आणि तो ज्ञान आग्नी नामाने प्रगट होतो आणि हे ब्रह्मनाम संताजवळ आणि ते घेतलं की लगेच ह्या संसाराचा नाश होतो दिसत असलं तरी ते राहत नाही भाजल्या जातं भाजल्याला बीज उगवत नाही भाजल्याला बीज उगवत नाही माझे चारी देह झाले वाहो एकनाथी भागवत दुसरा अध्याय महात्मा कवी विदेह जन यांच्या संवादामध्ये हा विषय उघडून वाचा चारी देह कष्ट नाम लगेच त्याने एखादा सांगितलं इथं गरीमध्ये जो संसार आपला ह्यो नाही बाप्पा हो लेकरं जागा राहते घर जागा राहतं वावर कोणी सातबारा येत नाही काही नाही सगळं जाग्यावर एक कारण आहे सगळ्याला आणि कारणाचा नाश झाला की कार्य शिल्लक राहत नाही आणि ते नामाने लगेच होतं आता कोणाला वाटतं परमार्थ केल्यावर सत्याला पंगत केल्यावर आपलं वावर लय पिकत म्हणून ते पंगत देतो वावर पिकत असतं पंगत दिल्यावर वावरात जायचीच नाही नुसते पंक्तीच द्यायची एक गरीब किती पिकत वावर नाही सोपं साधं गणित लय आवडले दान विषय वेगळा दान विषय वेगळा कर्म विषय वेगळा कर्माने दान धन बिना कर्माचे येणार नाही यंत्र पूजल्याने धन येणार नाही आपण यंत्र पूजतो घरात यंत्र पूजू बरे एक निघाले टाकायची पूजा करीत बसायची मला तर मी पूजित बसतो सकाळपासून भरून जाईनच भरून मी तुला हरायचीच नाही मी तो पूजा करत बसायचं हळदी कुंकू पाणी अक्षता गंध हरायचं नाही नक्की पैसे असे काय करणार काय डोकी किती पागल माणसं माहिती भगवंताने हा देव दिला याची काही किंमत येते करता येते का तरी हात पसराव
कर्म करण्यासाठी हात दिले, चालण्यासाठी पाय दिले, बोलण्यासाठी मुख दिले, बुद्धी दिली, दोन धन कमवण्यासाठी जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन जोडण्यासाठी कर्म करावं लागतं. व्यवहार, व्यवसाय, शेती असेल, नोकरी असेल, जे असेल ते यंत्रातंत्राने धन येत नाही. या यंत्राला आपले पैसे जाते, घर रिकामा होतं. का आता उलटी करून करा कधी तेव्हा समजेल तुम्हाला. आपला बघा ना, लाभ करता यंत्रपूजनीचे पैसे होते, यंत्रपूजनीचे पैसे होते, यंत्रपूजनीचे पैसे होते. भगवतीने कोणता लाभ सांगितला? नामचिंतनाचा लाभ सांगितला. कोणता लाभ गाठीला बांधायचा? दुसऱ्याचा करणारा लाभ बांधायचा.
सांगितलं दशरथाला, आशती धर्मकांता गर्भवती, धर्मशास्त्र आयसे डोहाळे पुसावे पुरवावे तयांचे मनोरथ. पत्नीला डोहाळे विचारायचे, तिचं मनोरथ पुरवलं पाहिजे. त्या राजाने तिचं मनोरथ पुरायचा विचार केला. डोंगरात नेऊन फुलं, डोंगरात नेऊन फुलं तिथं काय सैनिक बिनिक सगळं झालं ना, गावकाशी पंखा बिंखा सगळं चाललं. आता तिचे ते डोळे सत्य 2-3 दिवसात त्या घरी तिला मुलगा झाला, त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, त्याचं लग्न झालं. डोंगराला राखणच कोण ठीक आहे ना, किती आहे पण विचार करेन हे कामून आहे बाबा, हे राखण कामून कसा येऊ शकता कामून. संतांनी सांगितले नामासाठी सत्ता. कशासाठी? नाम. नुसतं ऐकून पोट भरणार नाही, नामचिंतनाने मोठं आहे. ऊर्ध्वद्वार वरचं दार, जावे त्याच्या वंशात पाण्यातील मासा, झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. ऐकून कोणी सांगितलं इथं तर सांग तू गेलता का? गप्पा मारायच्या नाही, मेळ लागला पाहिजे. हे राखण करून येतो इथो असं सत्ता करून त्याने श्री काय प्रकारे त्याकडे ते भागवत काय सांगत आहे, तुकोबाराय काय सांगते, परमार्थ नेमका कशाला म्हणायचं. साधं सोपं साधन नामे, नाम चिंतन करून देवाच्या दारात जायचं. आपलं कर्म जळलं आणि आपल्या देहाचं आपण सार्थक केलं. सकल संतांनी सांगितले. बरं नामाने कोण कोण नाही तर महाराज ज्ञानवारा म्हणते नाम घेता बाळा गेला ऐसा कोणी सद्गुरु संत जनार्दन पण मिळाला. त्याच्या बापाचं नाव आहे का नाही त्याच्यात जनार्दनाच्या? दत्ताच्या बापाचं नाव आहे का नाही? संत मालिक आहे का नाही? आपली कोणती कुठं काय कम जेवायचं माहित नाही, किती खायचं माहित नाही, किती हारायचं त्याचा मिळ नाही, आणि कम हारायचं त्याचा मिळ नाही. सांगत तर खरे तळमळून सांगतो देवीचे विचार करा. ज्ञानोबारायांनी सांगितलं की माझा बाप कोण? निवृत्ती. जन्म देणाऱ्या विठ्ठलाचं नाव घेतलं, विठ्ठल पंताचं नाव घेतलं का गुरुचं घेतलं, संत कुळाचं घेतलं का देव कुळाचं घेतलं? ज्ञानोबारायांनी नाव संत कुळाचं घेतलं का देव कुळाचं घेतलं? त्या देहाचे कुळे संतांचे कुळे. जनार्दन स्वामी संत कुळातले, नाथ महाराजांनी संत कुळ सांगितलं परमार्थात. इथं परमार्थ चाललाय, परमार्थाचा विषय. कुणी नाही सांगितलं, जनाबाई नाही सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं नाही. तसं आपला संत कोणता घातला बाप, त्याचं मूळ काय? गप्पा मारायचं नाही, छान श्राद्ध घाल नाही तर परमार्थ असा आहे तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे. नाही तर काही उपयोग नाही. सावधूचं साधं सोप आहे. कले तो हरि कीर्तनात कलियुगात
आटाआटी सांगितली नाही. जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही, योग याग विधी येणे नव्हे. नाही नाही नाहीच. अनुष्ठान नाही सांगितलं, जप नाही, तप नाही, काही सांगितलं नाही. फक्त एक नाम सांगितलं. नामाशिवाय उद्धार नाही, नामाशिवाय कर्म जळत नाही आणि दुसरं साधन नाही. बदारसीनं सांगितलं, वाचलेलं तेवढं माहितीये पण काय माहित नाही, गप्पा मारायच्या नाही. परमार्थ गप्पाचा नाही, उद्धाराचा मार्ग आहे. तोंडाने म्हणायचा परमार्थ नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळ सांगितलं. ज्ञानदेवा मौन जपमाळ पुढे पुढे गुड कळत नाही. म्हणजे गुड कळण्यासाठी माझा बाप सद्गुरू शिवाजीकडे गेलो. त्या देहाचं कुळ मारुती, परंतु संत कुळ शिवाजीच आहे. तसं आपलं संत कुळ माहित पाहिजे, देहाचं कुळ सगळ्यालाच माहिती. 7-12 बापाचं नाव आहेच ना, दाखल्यावर तर आहे ना शाळेतल्या. त्याचं काही सांगायची गरज नाही कोणाला, सगळ्याला माहिती. संत कुळातला बाप त्याची जोड नाम आहे आणि ते नाम मिळाल्याशिवाय उद्धार नाही. म्हणून संताला शरण जायचं, साधूला शरण जायचं, सेवा करायची. ती बाई, ती बाप आहे. आणि आई वडिलांसारखं जसं मुलं त्याच्याजवळ खेळतात, आईजवळ लहान मुलं, तसं त्याच्याजवळ ते मुलं खेळले पाहिजे. महाराज त्याला म्हणायचं बाळ, त्याला म्हणायचं बाप. जसं माय कोणाजवळ गेले खेळत येत, तसं त्यांच्या जवळ ती खेळले पाहिजे सगळे. काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा अध्यात्मविद्या नसता तिथं कीर्तन करून उभा राहायला त्याला रटालाय. जमत नाही खटका ते. येड्या बागड्यात राजहंसाला समजत. एक साधा बोलू देणार नाही कीर्तनकार महाराष्ट्रातला कसा असेल. तत्वानी बोलायचं, परमात्माचा विषय घ्यायचा, उद्धाराचा विषय. निवडणुकीला उभं नाही राहायचं. निवडणुकीला उभं राहायचं काय नाही, परमार्थाचा विषय समोर बसा. दोघांचा विषय चालला, कोणाच तरी चुकत आहे, बरोबर आहे. सिद्ध कशाने करायचं, काही जवळ सोडी खरी असतील तर, नाही तर कबूल कर बिना बापाचा आहे. नाकात खडू घालून तिथं दर्याला वाढायचं नाही. नाम वापरते दुसरं साधन नाही महाराज. जे काही करा तुम्ही. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात नामावर नामावर
केली नाही नामाने. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो. कशाला म्हणायचं उद्धार? कवाची कीर्तन ऐकायला सांगा बरं. किती कीर्तन होते चांगल्याचे उद्धार कशाला म्हणायचं? विचारलं की एखादी कीर्तन करायला कसं होणार हो? फुकट आली कसं आहे? कापूस फुकट येतो घरी. हरभरे आपाप मदत का? मोठ्याला आपाप जाते. बंडला आपाप घरी. उद्धाराचा विचार नाही कोणाला सांगायचं कोणी मग करायचं कशासाठी करणार? तुका म्हणे आम्ही झालो आगळे होतो लागून येते पाप पुण्य तीची हे सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुललो. जशाला तसा आहे. आणखी एकदा विचारतो तुम्हाला, आज सूर्य उगवला होता का नाही? नक्की उगवला होता सकाळी. काल कोणता होता? दिवस होता का दुसरा होता? बरं, परवा दिवशी कोणता होता? 10 दिवसापूर्वी कोणता होता? 1 महिन्यापूर्वी, गेल्या वर्षीचा, 10 वर्षापूर्वीचा, 100 वर्षापूर्वीचा, 1000 वर्षापूर्वीचा. मग हे ज्ञान नाही कधी ते खरं आहे खोट आहे का? ते खरं आहे हे खोट आहे? पाप नष्ट होत नाही, माणूस अग्नी रूप होत नाही, जशाला तसा परमार्थ आहे. परंतु आपल्याला मिळालं नाही. न मिळाल्यामुळं कळालं नाही. न कळल्यामुळं याचा चुकले नाही. त्यांची सरली झाला सफळ व्यापार. पण त्याचा जन्म मरणाची कर्मभूमीची संपली. नामाने हरी साक्षीता येतो, दुसरं साधन नाही. ज्याला ज्याला हात आहेत त्यांनी टाळ्या वाजवायच्या, ज्याला तोंड आहे त्यांनी सगळ्यांनी भजन करायचं. ज्याला हात नसतील तर वाजवणार. तोंड नसेल तर भजन ठरवू नका, काही हरकत नाही. कलियुगामध्ये भगवत तत्वाची प्राप्ती लवकर. कलियुगाची एक बाजू खूप श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये फक्त नामानेच भगवत प्राप्ती. म्हणून हरी प्राप्तीशी उपाय धरावेत. आपण कोणाचे धरले बघावं. आपण मी कशाला म्हणून गाडवायचे धरले म्हणून कशाला मानिले बोलू. आपण आपलं मागायचे कोणाचे धरले. जर संत भेटले असते देव भेटणारच. नाही भेटला देव म्हणजे संत भेटले नाही. संतांचे पाय धरले नाही. जीव जीवाकडे गेल्यावर दोन्ही नरकाला ना. जीव शिवरूप झाला त्याचे पाय धरले तर आपल्याला शिवरूप होता आणि शिवाचं दर्शन होईल. सरळ सरळ साधं सोपं गणित. आणि ते फक्त नामाने. नाम हे पंढरीचा हात, कौलाचे पीठ मिळाले चातुष्टी वारकरी चौघच पडायचे, दुसऱ्याकडे नाही. कुठेही जा जगाच्या वाटेवर, कबीरदास असो, गुरु नानक असो, कुणी असू द्या, चारच. गुरु नानक संत जनाबाईकडे आले. श्री संत जनाबाईचा आनंद गुरु नानक आल्या महाराज पंढरपूरला आले. शाहबा बघा, तुमच्या चरणाला वंदन, तुमच्या चरणाला वंदन. समजलं बघा, गोंधळाची भाषा आहे, गोंधळाची भाषा आहे. समजत काही नाही, समजत काही, पण काहीतरी आहे. हे मिळालं की आपला उद्धार झाला. वाल्याचे सातारा नजरले आपले कम नाही जाणार. हे बी वाल्याचे ना. याला वाल्या म्हणा जरा. कीर्तनकार इथं उभा राहतो, याला कुठं वाल्या म्हणतो तो? तो वाल्या म्हणतो. ह्यो तर त्याच्यापेक्षा वाल्याचा मुकुट म्हणली हो. इथं उभं राहून बायका बोलतो विकून त्या वाल्याला वाल्या म्हणतो. ह्यो वाल्या कुठं म्हणतो तो? याला वाला मला रागायचं काय सांगते? तिने समोर बसवा, चर्चा करा. मी कसं काय वाल्या बाबा? असा वाल्या. त्याला नाम मिळालं उपराट नाम. एका जनार्दनी मार्गा उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. आलं की नाही बेटा? त्याचा बाप कोण? संत. संताचं पोरग ज्याला अनुग्रह झाला तो, ज्याला नाम मिळालं ते संत सांगते. कोण सांगते? एका जनार्दनी मार्गा उलटा मार्ग आहे, जो जाणे तो कोणाचा बेटा? देव कोण सांगितलं का गुरु कोण सांगितलं? संत कोण सांगितलं नाही त्यांनी? जो जाणे, ज्याला माहिती
त्यांनी संत कुळात जन्म घेतला. संताची त्याच्यावरती कृपा झाली महाराज. ज्याच्यावरती संताची कृपा झाली त्याचं काय विचारता महाराज. देव आहे महाराज. देव संत कृपा झाली. देव ते संत निमित्त त्या हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे. संत कृपा झाली की भक्ता निगती दोंदे. आनंद होतो. नाचती स्वानंदे. स्वानंदे म्हणजे स्वतःच्या आनंदात. उष्ण आणलेला उष्ण आनंद का त्याचा आनंद. उष्ण नाही जमत. परमात्मा उष्ण नाही. गुरुविन अनुभव अनुभवाचा विषय. अनुभवाची बोल हृदयात घुसते. आणि मग कीर्तनात नाव घेणारापासून सावध राहायचो. जिने नाव घेतलं तिने आपल्याला फसवलं. आपलं नाव कीर्तनात घेतलं कस काय असं विचारलं फसवलं. यजमानाचे घेणं आवश्यक आहे. त्यांच्यामुळे ही सेवा घडली. एकदा घ्यायचं पुन्हा नाही. कोणी नाव घेतलं नक्की समजायचं याने आपल्यावर फासा घातला. नको नको मान नको अभिमान सोडून तू कर. हा संतांची जागा लोळायची मानाची नाही. मानाची नाही महाराज. मानासाठी जप करतो. मान मागे तो अपमान पावे. संताकडे मानासाठी गेला की त्याचा अपमान झाला. तिथं ब्रह्मनामासाठी जायचं. संत भेटला कोणी तर बघा सावध व्हा. वेळ दौडू नका. वेळ दौडू नका. कवा कुंभर जाईल सांगता येत नाही. रातच भाता बंद पडू. आपला भाताच रातच नाही चालला हे कीर्तन सांगून का उद्या डाबा. याचा भाता देवाने बंद केला तर हे कीर्तन सांगून. मी कीर्तनकार महाराज एकच महाराज विठ्ठलवरती उभा. विठ्ठल महाराज एकटा महाराज आहे तो. आणि त्याचाच अवतार दुसरा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मनातील ज्ञानदेव. कोणते देव. साक्षात ज्ञान स्वरूप. आणि ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि त्या ज्ञानाने मोक्ष. त्या ज्ञानाने कर्म जळतं. त्याला ज्ञानाग्नी म्हटलेले. ज्ञानाग्नीन दहते कर्म. त्या ज्ञानाने अग्नी दहते म्हणजे जळून जात. सगळ्याचे अनुभव आपल्याला असा अनुभव आला पाहिजे. आपलं कर्म जळाय का आपल्याला आनंद होतो महाराज. आनंद उष्ण नाही. बाजारात विकत मिळत नाही. नाम चिंतन केल्यावर कर्म जळतं. आणि कर्म जळाले की आपल्याला आनंद होतो. आपला अनुभव जळाले की काम झालं. म्हणून तुकोबारामध्ये असं नका करू. असं नका करू. तुमच्या पाया पडतो. तुमच्या चरण लोटंग. दादा बाबा काका भाऊ नाना आई ताई माई जिजी आबू हळू हळू सांगत बाळा.
सत्य बोलायचं, आपल्या बापाचं नाव घ्यायचं, आपल्या गुरुकुळाचं नाव घ्यायचं सगळ्याचं. देवरूपातला पहिला गुरु बाप आपला. माझा बाप सांगितला सद्गुरु शिवाजी, त्याचा स्वयंप्रकाशानंद, त्याचा श्रीपाद रामदास सांगता आलं पाहिजे. केरोबा भंडोबा उलटे सांगतो, शांतामाई, लक्ष्मण बलभीम सख्यानंद, नारायण स्वामी. नारायण स्वामी एकनाथ महाराजांची गुरु, जनार्दन स्वामीचे गुरु बनलोय. या दोघांना दत्तात्रय भगवंताचा अनुभव आहे. जी नाथ महाराजांची मालिका दत्तात्रय भगवंतापासून सुरू झाली, एक पाठी इकडे आली. आपलं कुल सांगितलं पाहिजे, गप्पा मारायचे नाही. आणि आमची ननवराय करू गप्पा इथून नाही, ननवराय करू म्हणतात. छान तुला बाप आहे देवरूपात कोणी अनुग्रह. नाथ महाराज म्हणते तुमचा अनुग्रह लादो. काय का अर्थ? ओम नमो
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह तुम्हाला जे दत्ते महाराजांकडून मिळालं तेच मला जनार्दन स्वामीकडून मिळालं महाराज. तुम्हाला जो अनुग्रह झाला तोच मला मिळाला महाराज, आणि तो अनुग्रह आपल्याला मिळाला पाहिजे. हे संत कुळाचे बघा विचार करा. कीर्तन झाल्यावर तुम्ही आश्रमाला कोणी आश्रमात या चर्चा करायला समोर बसा ना. विचारा काही हरकत नाही. जे जे शंका असते समोर तर बसा. आमचं कसं चुकत विचारा ना खरी. आपलं गुरु सांगा ना, संत गुरु सांगा ना, चर्चा होईल ना. फायदा होईल का नुकसान होईल? आपण कर्म जवळ ना, फायदा का नुकसान आहे? मग काय करायचं? केले कर्म झाले, उपजले मेले, किती पता नाही किती मेले किती आले म्हणून. पण तरला वाल्मिकी विषय पोटाला नाम मिळालं, ते नाम मिळालं पाहिजे. ते नाम मिळालं की आपलं काम झालं. त्याचं नाम मिळालं की त्याचं काम झालं. नाम अतिशय परब्रह्म नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ राम सगळेच म्हणते, जहरी सगळेचे, रामकृष्णारी सगळेचे, पण ते दुर्लभ काय? लक्ष्मी म्हणलं सांगितलं नाही, देवते जवळ म्हणलं ना, किती सोपं सांगितलं होते. आपले काय नेमकं काय झालं? आपल्याला टोकरू नाही का टोकऱ्यात बुद्धी नाही नेमकी. नेमकं काय कमी याच्यात? बुद्धीचे वैभव नुसतं म्हणायचं का वैभवाच्या शिखरावर न्यायची बुद्धी? ह्याचं बसून एक चित्त करायचं का नुसतं आरडत बसायचं? एक चित्त करायचं का म्हणतच बसायचं? भक्तीची पोटी बोध कातरायुती, बोध कातरायुती, पंच प्राण जीवे भावे. म्हणायचंय का काय? हे कथांवर काय याचा अर्थ? नाकावीन मोती नाथावीन काय वाचून उपयोग त्याचा? घ्या गुलाबजामुन, घ्या गुलाबजामुन, पत्रवळीने गुलाबजामुन नाही, काहीच नाही. घ्या गुलाबजामुन, वा वा सांगा कसे झाले, हे छान झाले, आपकडे ते छान झाले म्हणतात. हे काय केलं? की कोणती आरती करायची म्हणते? आपली चालली कोणती? आम्हाला सगळं येतो. काय सगळं येतं? बस एक चित्त करून सगळं येतं, गप्पा मारून बस कोणी असं. हा तुला गुरुने बिना बापाचं एक चित्त होत नाही म्हणलं. तळमळीने सांगितलं, कळवाला आला तुमचा, तुमचे दोन तास खाली बोलू नका, कर्म बरोबर घेऊन जाऊ नका, वजन घेऊ नका, वजन झाला ना बापू, आणि वजन नामाने जळत म्हणून आलटू आलटू सांगितलं संतांनी. सगळ्या संतांनी सांगितलं. बाप साधू संत बालक बोबडा बोलले, जे तू चमड्याचे, परंतु ह्या चमड्याला बोलणारा सद्गुरु शिवाजी मी नाही महाराज. बोलणारा सद्गुरु शिवाजी, सद्गुरु जीव शिवाजीने जे जे सांगितलं ते सत्य, परंतु अज्ञानी बालका होतो. एखादा शब्द मायबाप अंतकरणाला लागला तर तुम्ही माझी आई आहे, मी तुमचं मुल आहे. मुलगा संतास केली मांडी होतं, मांडी काही कापीत नाही, राग आला तर समोर बसा, हे तुमचं चुकलं असं समजून सांगा. चुकलं असेल तर कान धरी, जर नसलं चुकलं तर समजून सांगा, असं नाही असं. झालेली सेवा श्री संत सद्गुरु शिवाजी महाराजांच्या सादर समर्पित. ज्ञानेश्वर